सर्वांच्यासाठी नमस्कार. मी राजेंद्र खोराटे ज्ञान संस्कार अकादमीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मराठी विषयातील शब्दांच्या जाती यांचा परिचय आपण करून घेतो आहोत. पहिल्यांदा आपण नामाची माहिती घेतली, सर्वनाम पाहिलं. परवा आपण विशेषणाची सुद्धा माहिती घेतली. पण या विकारी जातीतील चौथी जात आहे ती म्हणजे क्रियापद. संपूर्ण आपल्या मराठीचा पाया या क्रियापदावरती अवलंबून राहिलेला आहे. कारण क्रियापद ज्याला समजलं, क्रियापद ज्याला कळलं, क्रियापदातली सगळी माहिती आपल्याला जर माहिती झाली तर निश्चितच मराठीतला सगळ्यात महत्त्वाचा घटक तुम्हाला आला असं होईल. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला जाणून बुजून त्याच्याकडं प्राकर्षानं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण होते कसं की आपण बऱ्याच वेळेला क्रियापद फक्त वाक्याच्या शेवटी एखादा जो येणारा शब्द असतो त्यालाच म्हणतो क्रियापद. पण क्रियापद बऱ्याचशा गोष्टींची कामं करतं. विधेयाला सुद्धा क्रियापद म्हणतात. कारण वाक्याचे प्रकार दोन, एक उद्देश विभाग आणि दोन विधेय विभाग. उद्देश विभागामध्ये कर्ता बोलतो आणि विधेय विभागामध्ये कर्ता जे काय बोलतो ते विधेय विभागात जातं. विधेय म्हणजे सुद्धा क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो तो आपण म्हणतो क्रियापद. पण काही काही वेळेला क्रियादर्शक असणारे काही शब्द येतातच असं नाही. काही वेळेला स्थितीदर्शक शब्दसुद्धा असतात. मग काही वेळेला हे क्रियादर्शक शब्द, स्थितीदर्शक शब्द कसे असतात याचा पण परिचय आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. क्रियापदाची ओळख ज्या वेळेला होते त्यावेळेला क्रियापद, त्याच्यानंतर धातू, त्याच्यानंतर धातू साधित, त्याच्यानंतर कृत प्रत्यय, त्याच्यानंतर आख्यात प्रत्यय, त्याच्यानंतर क्रियापदाचे पोट प्रकार, त्याच्यानंतर क्रियापदाचा अर्थ आणि क्रियापदाचे कारकार्थ, एवढा सगळा जरासा मोठा भाग या क्रियापदामध्ये समाविष्ट झाला. मग हाच भाग समाविष्ट झाला असला तरी एक एक मुद्दे आपल्याला क्लिअर जर झाले तर आपल्याला याच्यावरती सगळ्या टीटीला असो किंवा सरळ सेवा असो किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी जर क्रियापदाचा अभ्यास जर चांगला झाला असेल तर कोणताही प्रश्न कसाही आला तर ते आपल्याला सोडवता येणार आहेत. चला जाऊया आपण क्रियापद या जातीचा अभ्यास करण्यासाठी. आता क्रियापद म्हणजे काय, त्यावेळेला आता दोन समोर उदाहरणं तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. एक, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो, राम फिरायला जातो. आता आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो आणि राम फिरायला जातो या वाक्यामध्ये करतो आणि जातो हे दोन क्रियापद असं आपण म्हणतो. का म्हणतो तर करतो हा शब्द आपण जर लिहिला नाहीच तर काय होईल, आम्ही परमेश्वराची प्रार्थना, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का नाही ना. राम फिरायला जातो, राम फिरायला, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कुठला तरी शब्द हवा आहे ना. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जो शब्द येतो तो क्रियापद असतो. मात्र तो क्रियापद हा क्रियादर्शक असावा. कारण क्रिया करणारा कर्ता असतो तसं क्रिया दर्शवणारं जे शब्द असतो ते क्रियापद असतं. आणि म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. आता तुम्ही म्हणाल वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, क्रिया करणारा तो शब्द आहे. मगाशी तुम्हाला म्हटलं मी की इथे झाड आहे. आता आहे मध्ये जसं करतोचा कर धातू, जातोचा जा धातू, तसं आहेचा अस धातू. मग अशा स्वरूपाचे काही शब्द असतील तर ते शब्द काही वेळेला स्थितीदर्शक असतात, मालकीदर्शक असतात, क्रियादर्शक असतात. क्रियापद कसं ओळखायचं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल की जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा असतो, जो क्रियावाचक असतो त्याला क्रियापद म्हणतात. आता ज्या वेळेला वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो आहे त्याला आपण काय म्हणतो तर पद म्हणतो, मुख्य पद असं म्हणतो आणि इतर शब्दांना उपपद असं आपण म्हणतो. कारण पद आणि उपपदे वाक्यामध्ये येणारी जी सगळी शब्द असतात ना त्या सगळ्या शब्दांना पद असं पण म्हणतात. मग ते मुख्य पद म्हणजे क्रियापद, उपपद म्हणजे बाकीची जी शब्द आहेत त्यांना. आता क्रियापद कसं असतं तर ते क्रियावाचक असतं, स्थितीदर्शक असतं किंवा मालकीदर्शक असतं.
हे एका एका वाक्याला तुम्हाला आता प्रश्न कसा असणार आहे, एक व्याख्या देणार आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला टिमटिम म्हणतात. मग नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असा एक प्रश्न. दुसरं, क्रियापद कशा स्वरूपाची असतात, स्थितीदर्शक, मालकीदर्शक, क्रियादर्शक, कुठलं पण याच्यातनं पर्याय येईल. त्याच्यानंतर क्रियापदाचा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्याला काय म्हणतात, तर मुख्य पद म्हणतात. त्याच्यानंतर बाकीच्या शब्दांना काय म्हणतात, उपपद म्हणतात. म्हणजे 3 प्रश्न मी याच्यामध्ये तुम्हाला घेतलेले आहे. आता सगळ्यात क्रियापदाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की धातू 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 असा शब्दप्रयोग वापरला जातो. आता धातू म्हणजे काय, पहिल्यांदा जरासं इकडे लक्ष द्या. मगाशी करतो हे क्रियापद होतं, जातो हे क्रियापद होतं. आता जातो हे क्रियापद, करतो हे क्रियापद होतं. मग आता ज्या वेळेला धातूचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, आता करतोचा मूळ शब्द काय, तो कर. जातोचा मूळ शब्द काय, जा. तुम्ही म्हणाल मूळ शब्द असं काय, की ज्या वेळेला इथं तो प्रत्यय लागला, हा इथं तो प्रत्यय लागला, प्रत्यय रहित ज्या वेळेला हा काढून टाकला, उरलेला जो असतो तो धातू असतो. मग धातू कसा असतो, प्रत्ययरहित, प्रत्यय लागत नाही. म्हणून म्हणलंय क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. धातू लक्षात आलं तुमच्या, म्हणजे धातू कसं ओळखायचा, प्रत्यय काढून टाकल्यानंतर उरलेला जो शब्द आहे तो धातू. आता इथं बघा, जातोचा जा, या धातूला तो प्रत्यय लागलेला आहे. जातो हे क्रियापद रूप बनलेले आहे. आता जातो हे रूप बनून तयार झालेले क्रियापद आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे धातू ही संकल्पना लक्षात आली. प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. तुम्हाला प्रश्न नक्की हमखास विचारलेला आहे. धातू साधिते आणि कृदंते. आता काय झालं मगाशी, जरासं बघा, जातो हे क्रियापद होतं बघा, तो घरी जाऊन आला. आता तो घरी जाऊन आला, जाऊन आला. आता ज्या वेळेला ह्या जाण्याची क्रिया आहे, मूळ धातू जा, प्रत्यय कोणता लागला, ऊन. तो घरी जाऊन आला. मी वाक्य कसं वापरलं पहा, तो घरी जाऊन आला. मी काय म्हटलं, जाऊन आला. आता तो घरी जाऊन एवढ्या शब्दांना वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का, नाही. मगाशी मात्र झाला, जातो, तो फिरायला जातो, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. इथं मात्र तो घरी जाऊन वाक्याचा अर्थ पूर्ण झाला नाही. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास एखादं सहकार्य कुठल्या तरी शब्दाचं घ्यावं लागतं. मग जरासा आता धातू साधिते किंवा कृदंते म्हणजे काय, धातूला प्रत्यय लागून, हा धातू आहे याला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रूपे बनतात. उदाहरणार्थ बस, त्याला तो प्रत्यय लागला, बसतो. बस, त्याला ला प्रत्यय लागला, बसला. बस, बसतात वगैरे. ज्या वेळेला प्रत्यय लागून क्रियापदाची म्हणजेच धातू क्रियापदाची विविध रूपे बनतात, त्यांना कशी बनतात ते सांगितलं. धातूपासून बनलेली ही रूपे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. धातू जर क्रियावाचक शब्द म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापदच म्हटले जाते. बघा जरासं, उदाहरणार्थ तेवढा झाडू दे. मगाशी काय झालं, तो फिरायला जातो. कन्सेप्ट जरासा लक्षात घ्या. जा हा मूळ धातू, प्रत्यय कोणता लागला, तो. आता इथं काय झालं, प्रत्यय लागला, फिरायला जातो. ज्या वेळेला धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतील तर त्याला क्रियापदच म्हणायचं, त्याला क्रियापद म्हणायचं. आणि जर का आता इथं देणं
मूळ धातू देच क्रियापद. मूळ धातूला दोन प्रकारचे प्रत्यय लागतात. आता जरासं एक मिनिट, कन्सेप्ट तुमच्या अजूनही लक्षात आले नसावे असं मला वाटतंय, कारण ज्याचा आपण अभ्यास करायला लागलो त्याचा अर्थ अजूनही अर्थ कळलेला नाही तुम्हाला. का कळलेला नाही त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, ज्या वेळेला धातूला तो प्रत्यय, ला प्रत्यय, तात प्रत्यय अशा स्वरूपाचे जर प्रत्यय लागले असतील आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होत असेल तर त्याला म्हणायचं क्रियापद. बरोबर. आता मग धातुसाधित आणि कृदंत म्हणजे काय त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. ज्या वेळेला धातुसाधित म्हणजे काय, धातूला इथं प्रत्यय लागला ऊन, परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला नाही, त्या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला नाही. जर अशा वेळेला एखादा शब्द असेल धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल त्याला म्हणायचं धातुसाधित. त्याला काय म्हणायचं, धातुसाधित. त्याला दुसरं नाव आहे कृदंते. आता जरासा पुढे बघा. आता इथं कृत प्रत्यय मूळ धातूला लागणाऱ्या व वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या साधक प्रत्ययाला कृत प्रत्यय असे म्हणतात. आता जरासं बघा, मूळ धातूला लागणाऱ्या, आता मगाशी मूळ धातूला लागणाऱ्या जा, मूळ धातू जाऊनचा मूळ धातू जा, लागणारा वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या, जाऊन आला, जाऊन या शब्दांना वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही आहे. साधक प्रत्ययाला कृत प्रत्यय असे म्हणतात. कृत प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला कृदंत किंवा धातुसाधित असे म्हणतात. कृदंत, कृत अधिक अंत, कृदंत म्हणजे असा शब्द ज्याच्या अंती कृत प्रत्यय लागलेला असतो. धातुसाधित किंवा कृदंते वाक्यात तीन प्रकारचे येतात. एक धातुसाधित नाम, एक धातुसाधित विशेषण आणि धातुसाधित क्रियाविशेषण. आता जरासं बघा, कृत प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला कृदंत किंवा धातुसाधित असं म्हणतात. आता ज्या वेळेला एखाद्या धातूला प्रत्यय लागून क्रिया अपुरी राहत असेल तर त्याला आपण धातुसाधित म्हणतात. धातुसाधिताला कृदंते असं म्हणतात. कृदंते म्हणजे कृत प्रत्यय आणि कृदंत म्हणजे असा शब्द ज्याच्या अंती कृत प्रत्यय असतो त्याला कृदंते असं म्हणतात. आता धातुसाधिते किंवा कृदंते वाक्यात तीन प्रकारची कार्य करतात. धातुसाधित नाम, धातुसाधित विशेषण आणि धातुसाधित क्रियाविशेषण. कसं असतं बघा. धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना धातुसाधिते किंवा कृदंते म्हणतात. मगाशी मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितले. आता जरा बघा, ह्या मुली पूर्वी चांगल्या गात, ह्या मुली पूर्वी चांगल्या गात. आता गात, गाण्याची क्रिया, कोणती क्रिया, गाण्याची. गातमध्ये गा हा मूळ धातू, त्याला प्रत्यय लागला आहे त, परंतु हा शब्द प्रत्यय लागलेला आहे तरी सुद्धा तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे म्हणून त्याला क्रियापद म्हणायचं. आणि जर का ह्या मुली चांगल्या गात नाहीत, इथं गा आहे, गात नाहीत, इथं मात्र या मुली चांगल्या गात वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग गात नाही तर नाही शब्द वापरल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आहे. मग इथं मात्र काय झालं, ही वाक्याचा अर्थ अपूर्ण राहिला आहे, अपुरी क्रिया दाखवण्याला याला म्हणायचं धातुसाधित. मूळ धातू ओळखण्यासाठी एक प्रश्न वारंवार विचारलेला आहे. मूळ धातू ओळखण्याची खूण, मूळ धातू ओळखण्याची खूण काय, ने हा प्रत्यय. उदाहरणार्थ करणे, खाणे. आलं लक्षात. उदाहरणार्थ करणे, खाणे हा एक वारंवार प्रश्न. कृत मूळ धातू ओळखण्याची खूण बांधणं, प्रत्यय उदाहरणार्थ करणे, खाणे. क्रियापद ही विकारी शब्द जाती आहे.
कारण लिंग वचन पुरुष विभक्ती आणि अर्थ आणि काळ या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. सॉरी, लिंग वचन पुरुष अर्थ आणि काळ यामुळे शब्दाच्या रूपात बदल होतो, म्हणून त्याला विकारी म्हणतात. लिंग वचन पुरुष अर्थ व काळ. मूळ धातूला सिद्ध धातू म्हणतात. जा, बस, कर, ए अशा स्वरूपाचे जे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू, कारण त्याला प्रत्यय लागलेला नसतो. मूळ धातूला दोन प्रकारचे प्रत्यय असतात, एक कृत प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय. आता कृत प्रत्यय पुन्हा आलाय, आख्यात प्रत्यय बघा जरासं. आता एकाक्षरी मूळ धातूला ऊन किंवा दीर्घ ऊ प्रत्यय जोडताना ते आहे असे जोडावे, उकार देऊन लिहू नये. आता जरासं बघा, तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येते का बघा जरासं. एकाक्षरी मूळ धातू, एकाक्षरी जा, ए, दे, एकाक्षरी मूळ धातू. आता इथं जातो, येतो, देतो हे सगळे मूळ धातू एक अक्षरी, एक अक्षर आहे, हे एकच अक्षर आहे. मूळ धातूला ऊन किंवा ऊ. आता जा ह्याला ऊन प्रत्यय लावला, ए ऊन प्रत्यय लागला, ह्याला नुसता दीर्घ ऊ लावलं, प्रत्यय जोडताना ते आहे असे जोडावे, उकार देऊन लिहू नये, उकार देऊन लिहू नये. आता उकार ज्या वेळेला जरासं बघा, खा, गा, ए, जा, पी, दे, घे आणि धू हे एक अक्षरी काय आहेत, धातू आहेत. या धातूंना ऊन किंवा ऊ जोडताना उकार द्यायचा नाही. म्हणजे काय, आता इकडे बघा, खाऊन उकार द्यायचं नाही, असा द्यायचा नाही. याचा अर्थ काय, उकार. एकाक्षरी असेल, आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातोय की व लिहायचं काय ऊ लिहायचं. एकाक्षरी असेल तर सरळ ऊ लिहायचं, उसू हा शुद्ध शब्द. मात्र ऊ प्रत्यय लिहिताना ते पण खाऊ येऊ शुद्ध शब्द. मात्र खाऊ असं लिहायचं नाही, असं लिहायचं नाही. कारण का एक अक्षरी ज्या वेळेला धातू असेल त्याला ऊन किंवा ऊ प्रत्यय जोडताना जसा आहे तसा जोडावा, त्याला उकार करायचा नाही. दोन किंवा तीन अक्षरी मूळ धातूंना ऊ किंवा ऊन प्रत्यय लावताना ते उकार देऊन लिहावेत, आहे असे जोडू नये. एकाक्षरी असेल तर जोडा आणि जर दोन अक्षरी असेल तर जोडायचं नाही. आता इकडे बघा, जेवून, लावून, ठेवून, पाठवून हिथं मात्र ऊ असं लिहायचं नाही. कसं लिहायचं, उकार देऊन, दीर्घ उकार. दोन अक्षरे असेल तर वजन व वापरायचं, हा उकार द्यायचा. का तर जे व याच्यामध्ये व आलंय, ला व ह्याच्यामध्ये व आलंय, म्हणून याला उकार करायचं. बरोबर. पुढं इथं पण तसं ऊ प्रत्यय आलं तरी असं ऊ न लिहिता जेवू वजन व लिहायचं, लावू वजन व लिहायचं. आता मूळ धातू राह, पाह, वाह, ने प्रत्यय राह ने, पाह ने, वाह ने. ताना देताना राह ताना, पाह ताना, वाह ताना. नारा पाह नारा, वाह नारा, राह नारा. पहा रहा. आता तुम्ही बऱ्याच वेळेला काय होतं, मूळ धातू आहे राह, मूळ धातू पाह, वाह. आता राहण्याचा मूळ धातू विचारलं तुम्हाला तर राह, पाह. आता काही वेळेला ताना प्रत्यय असताना राह ताना, पाह ताना, वाह ताना. नारा पाह नारा,
वाहणारा, राहणारा. आता काही वेळेला पहा रहा असा पण लिहितोय, पण त्याचा मूळ धातू कसा आहे? पहा, रहा, राहणे, पहाणे, पाहणे, पाह असा तो मूळ धातू आहे. त्यामुळं कन्फ्यूज करून घेऊ नका. आता क्रियापदे व कृदंते. आता क्रियापद कोणतं आणि कृदंते कोणतं त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. आपण आता गाऊ. इथं गाला ऊ प्रत्यय लागलाय, तो जोरात गाऊ लागला. या गाला आपण इथं ऊ प्रत्यय लागलाय. हिथं शब्द मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण करायला लागलाय. हिथं मात्र वाक्याचा शब्द तो पूर्ण अर्थ पूर्ण करत नाही. मग जर वाक्याचा अर्थ तो पूर्ण करत नसेल त्याला म्हणायचं कृदंते आणि याला म्हणायचं क्रियापदे. तो नेहमी मार खात, तो आता मार खात नाही. राम बसतो, राम बसत होता. इथं वाक्याचा अर्थ या शब्दानं पूर्ण होत नाही, या शब्दानं पूर्ण होत नाही, त्याला दुसरं सहाय्यक क्रियापद घ्यावं लागतं. मग धातूला प्रत्यय लावून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तर त्याला म्हणायचं कृदंते किंवा धातू साधिते. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होत असेल तर त्याला म्हणायचं क्रियापद. आता मगाशी तुम्हाला एक शब्द दिला होता, क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. ही एक व्याख्या आपण पाहिली. ज्या वेळेला वाक्यातील मुख्य शब्द आहे त्याला आपण म्हणतो पद, बाकीच्या शब्दांना उपपद म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा स्थितीदर्शक, मालकीदर्शक, क्रियादर्शक शब्द असेल तर ते क्रियापद असतं. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो धातू साधित आणि कृदंते. धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण राहत असेल त्याला धातू साधित म्हणायचा, त्याला दुसरा शब्द कृदंते म्हणायचा. ज्या वेळेला कृत प्रत्यय, आख्यात प्रत्यय असा सुद्धा कन्सेप्ट पुढे येणारच आहे. त्याचबरोबर एकाक्षरी मूळ धातू असेल जा, ए, दे, त्याला जर ऊन किंवा ऊ प्रत्यय लागला तर जसाच्या तसा ठेवायचा. आणि जर का जे व दोन अक्षरे असतील तर त्यावेळेला मात्र ऊस वापरायचा नाही तर वजन व वापरायचं. ठीक आहे. आता जाऊया क्रियापद कर्त्याची स्थिती किंवा स्थित्यंतर दुसरी स्थिती दाखवणाऱ्या शब्दांनाही व्याकरणात क्रियापद म्हणतात. आता स्थित्यंतर दुसरी स्थिती, स्थिती रावण दुष्ट होता. मगाशी तुम्हाला स्थितीदर्शक शब्दसुद्धा क्रियापद असतो. आता इथं होता, आहे, झाला. आता हे तिन्ही शब्द क्रियापदच आहेत. मात्र इथं स्थिती दाखवण्याचं काम, रावण दुष्ट होता, दुष्ट असण्याची स्थिती दाखवलेली आहे, विद्यार्थ्याची स्थिती दाखवलेली आहे. म्हणजे हे जे क्रियापद क्रिया दाखवत नाहीत तर ती कर्त्याची काय दाखवतात? स्थिती दाखवतात. या रावणाची स्थिती दाखवतात, या मीची स्थिती दाखवतात, या रामची स्थिती दाखवतात. त्याला किंवा स्थित्यंतर म्हणजे दुसरी स्थिती दाखवतात. अशांना सुद्धा क्रियापद म्हणतात. असं या धातूने स्थिती दाखवली जाते. हो, या धातूने स्थित्यंतर दाखवले जाते. आता अशा शब्दांना व्याकरणात क्रियापद म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा क्रियापद दोन पद्धतीनं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हटलं. मी अभ्यास करतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, क्रियावाचक आहे. आता रावण दुष्ट होता, इथं स्थिती दाखवलेली आहे. काय वेळेला ज्या वेळेला राम राजा झाला, ज्या वेळेला अस आणि हो असे धातू त्याच्यातून व्यक्त होत असेल त्यावेळेला स्थित्यंतर स्थिती दाखवली जात असेल तर त्यालासुद्धा क्रियापद म्हणतात. त्याच्यानंतर काही काही वेळेला म्हणी असतात बघा, म्हणी वजा म्हणीसारख्या वाक्यातील क्रियापद स्पष्ट दिलेले नसते, ते गाळलेले किंवा लुप्त असते. आता एखादं क्रियापद लुप्त, एकी हेच बळ. आता एकी हेच बळ, अति तेथे माती ही म्हण आहे. अति तेथे माती आहे किंवा माती होते, अति तेथे माती होते, एकी हेच बळ आहे. म्हणजे
क्रियापद आहे पण ते काय झाले, अध्यावृत्त झाले. म्हणजे ते काय झालंय, गृहीत धरतो आपण. ज्याला गृहीत धरणं, लपलेलं असणं, त्याला म्हणायचं. वाक्यातील क्रियापद म्हणी वजा असेल तर त्यावेळेला सुद्धा क्रियापद स्पष्ट दिलं नसलं तरी सुद्धा ते आपण गृहीत धरतो. आख्यात प्रत्यय, मूळ धातूला लागणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या प्रत्ययांना आख्यात प्रत्यय म्हणतात. जरा असं बघा, तो गाणे गातो हे क्रियापद आहे. आता गाणे गातो, गातोय क्रियापद आहे. आता गातोय क्रियापद आहे, तो गाणे गातो. आता गातो मूळ धातू गा, प्रत्यय लागलाय तो. ज्या वेळेला मूळ धातू गा, प्रत्यय लागला तो, गातो शब्द तयार झाला. मी गाणे गातो, ज्या वेळेला गातो हा शब्द तयार झाल्यानंतर गाला तो प्रत्यय लागलाय, पण तो हा प्रत्यय कसला प्रत्यय, आख्यात प्रत्यय. का तर यामुळं वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या प्रत्ययांना, मूळ धातूला लागणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आख्यात प्रत्यय म्हणतात. आख्यात प्रत्यय लक्षात आलं तुमच्या. क्रियापदाच्या मूळ धातूला जे काळाचे व अर्थाचे प्रत्यय लागतात त्या प्रत्ययांना सुद्धा आख्यात प्रत्यय असे म्हणतात. काळाचे व अर्थाचे प्रत्यय लागतात त्यांना सुद्धा आख्यात प्रत्यय असे म्हणतात. आख्यात प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला क्रियापद किंवा आख्यात असे म्हणतात. क्रियापदाला तिसरा शब्द आला पहा. क्रियापदाला पहिल्यांदा क्रियापद म्हटलं, नंबर 2 विधेयाला क्रियापद म्हटलं. क्रियापदाला आख्यात सुद्धा म्हणतात. कारण का तर आख्यात प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला क्रियापद किंवा आख्यात असे म्हणतात. म्हणजे आख्यात प्रत्यय कधी वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, जो मूळ धातूला प्रत्यय लागतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो शब्द. आता मूळ धातू, वंद्य धातू, जनकत्व धातू, कन्सेप्ट माहिती असाव्यात. धातू 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 मगापासून सुरू झालंय. आता जनकत्व धातू, वंद्य धातू ही संकल्पना काय हे जरासं बघूया. एखाद्या धातूपासून नवीन धातू निर्माण झाल्यास त्याला जनकत्व धातू असे म्हणतात. आता जनकत्व जन्म देणारे, निर्मिती करणारे, उगमास कारण ठरणारे जनकत्व. एखाद्या धातूपासून नवीन धातू निर्माण झाल्यास त्याला जनकत्व धातू असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पड हा धातू आहे. आता तो पडला, पडला हा पड हा एक धातू आहे. आता त्या धातूपासून पाड, तो मरतो मर, त्याने मारले मार, मर पासून मार तयार झाला. पडतो पासून पाड झाला, त्याला पाडा, त्याला पाडा, पाडापासून पाडा, पाड, गळ गाळ, चर चार. आता अशा स्वरूपाचे जे शब्द असतात, गाय चरते चर, गाईला चारा चार. आता ज्या वेळेला जनकत्व धातू एका धातूपासून दुसरा धातू तयार होत असेल, निर्माण होत असेल तर त्याला जनकत्व धातू म्हटलेला आहे. आता वंद्य धातू, जर मूळ धातूपासून दुसरा एखादा धातू निर्माण होत नसेल तर त्याला वंद्य धातू असे म्हणतात. आता होता, झाला, झालाचा हो, हो पासून दुसरा धातूच तयार होत नाही. गातो गा, गा पासून दुसरा धातू दुसरा होतच नाही. निघ, तो निघतो, निघ, याच्यापासून दुसरा धातू तयार होत नाही म्हणून त्याला वंद्य म्हणतात. तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारला जाईल, पड पाड हे कोणत्या स्वरूपाचे धातू आहेत. हे जनकत्व धातू आहेत. आणि काही वेळेला असं विचारलं जाईल, निघ हा धातू कोणत्या स्वरूपाचा आहे, तो वंद्य स्वरूपाचा धातू आहे. दोन संकल्पना लक्षात असाव्यात.
की ज्या धातूपासून दुसरा धातू तयार होत असेल जनकत्व, आणि ज्या धातूपासून दुसरा धातू तयार होत नसेल तर त्याला वंध्य धातू असं म्हणतात. आता जे विद्यार्थी क्रियापदाचा अभ्यास करतात त्या सगळ्यांना वाक्यातला कर्ता, क्रियापद आणि कर्म या 3 संकल्पना ओळखता आल्या पाहिजेत. पहिल्यांदा क्रियापद, नंतर नंबर 2 कर्ता, नंतर 3 कर्म. आता कर्ता कर्म कसे ओळखावे, ज्यांना ज्यांना ही संकल्पना माहिती नसेल त्यांनी जरा बघा. कर्ता, वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्ता असे म्हणतात. आता याला क्रिया करणाऱ्याला कर्ता असे म्हणतात. क्रिया करणाऱ्याला कर्ता असे म्हणतात, वाक्यात क्रिया करणाऱ्याला कर्ता म्हणतात. आता हा कर्ता कसा शोधावा, तुम्हाला इथं राम आंबा खातो हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद कोणतं, तर खातोय क्रियापद आहे. कारण का, वाक्याचा अर्थ पूर्ण करता क्रियावाचक आहे म्हणून ते क्रियापद आहे. आता त्या क्रियापदातला मूळ धातू खा, खा प्रत्यय लागलाय तो, पण मूळ धातूला काय, ज्या वेळेला क्रियापदातल्या मूळ शब्दाला काय म्हणतो, धातू. मग खा याला काय जोडायचा, नारा जोडायचा. जर स्त्रीलिंग रूप असेल तर नारी जोडायचं, नपुंसकलिंग रूप असेल तर नारे जोडायचा. लावून कोण असा प्रश्न विचारायचा. आणि ज्या वेळेला आता खाणारा कोण, राम. आता इथं लीला असेल, लीला आंबा खाते, खाणारी कोण, इथं मुले, मुले आंबा खातो, खाणारे कोण, नारा, नारी, नारे. असा ज्या वेळेला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या तोंडासमोर, तुमच्या तोंडात जो शब्द येतो तो या वाक्याचा कर्ता असतो. आता मला दूध आवडते, आवडणारे कोण, ज्या वेळेला बघा आवडणारे कोण, दूध. आता मला दूध आवडते असा प्रश्न ज्या वेळेला आला, इथं खाणारे कोण, राम, इथं मात्र दूध आलं. कर्ता शोधताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, वाक्यात क्रिया करणारा कर्ता असतो. कर्म ही कन्सेप्ट बघा. आता कर्त्याची क्रिया ज्याच्यावर घडते त्याला म्हणतात कर्म. कर्त्यापासून निघालेली क्रिया जिथं जाऊन थांबतो त्याला म्हणतात कर्म. आता कर्त्यापासून निघालेला दिशादर्शक शब्द असेल त्याला म्हणतात कर्म. वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्याला काय म्हणतो, कर्म. आता पोपट पेरू खातो, खातो खाणारा कोण, पोपट. पोपटची खाण्याची क्रिया कशावर घडलेली आहे, पेरू, म्हणून पेरू हे काय झालं, कर्म झालं. आता वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते व दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडते त्याला आपण कर्म म्हणतो. आता पोपटाची खाण्याची क्रिया कुठं जाऊन थांबली, पेरूवर. त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोख असतो. आम्ही चित्रपट पाहतो, आता पाहणारे कोण, आम्ही. आम्ही पाहण्याची क्रिया कोणावरती जाऊन थांबलेली आहे, चित्रपटावर, म्हणून चित्रपट हे या वाक्यातलं काय झालं, कर्म. कर्म लक्षात ठेवा की वाक्यामध्ये एक तर कर्त्यानं केलेली क्रिया ज्याच्यावरती जाऊन होते त्याला आपण काय म्हणतो, कर्म. आता मगाशी कर्ता कर्म तुम्ही ओळखला. थोडक्यात क्रिया करणारा तो कर्ता आणि क्रिया भोगणारे, सोसणारे ते कर्म. राजन आंबा खातो, खाणारा कोण, राजन, आंबा हे कर्म. मारणारा कोण, मी, मारतो कोणाला, बैलाला. प्रामाणिक असणारा कोण, शशिकांत, कर्ता. मगाशी हे उदाहरण झालेलं आहे. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3 कन्सेप्ट आपल्याला लक्षात आलेले आहेत. आता एकंदरीत पहिल्यांदा क्रियापदांच्या प्रकारांचा परिचय करून घेण्यापूर्वी प्रकारांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. पण वेळ झालेला आहे तरीसुद्धा आपल्याला काही कन्सेप्ट त्याच्यात सांगणार आहे.
आपण काय काय पाहिलं पहा. क्रियापद म्हणजे काय, धातू म्हणजे काय, धातू साधित म्हणजे काय, कृत प्रत्यय म्हणजे काय, आख्यात प्रत्यय म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं नाव विधेय, दुसरं आख्यात, ही 2 नावं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर जनकत्व धातू, वंद्य धातू, याचबरोबर कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3 संकल्पना आपण पाहिल्या. आता एवढ्या सगळ्या पाहिल्यानंतर आता कर्ता, कर्म आणि क्रियापद ज्या विद्यार्थ्याला कळतं त्याला क्रियापदातला पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार पडदिशी कळतो. क्रियापदाचे तसे प्रकार सकर्मक, अकर्मक, संयुक्त, सहाय्यक, जोड्या आहेत त्या, सिद्ध, साधित, शक्य, प्रयोजक, अनियमित आणि भाव, कर्तृक, एवढे प्रकार तुम्हाला क्रियापदाच्या प्रकाराचे पाहायचे. मात्र हे क्रियापदांचे प्रकार पाहत असताना पहिला जो प्रकार आहे तो सगळ्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सकर्मक. सकर्मक का? सकर्मक ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास कर्माची गरज असेल तर ते क्रियापद सकर्मक असतं. आता उदाहरणार्थ बघा, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? काढतो. काढण्याची क्रिया, काढणारा कोण? गवळी. आता गवळी काढण्याची क्रिया कोणावर करतो? धारेवर करतो. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद, बरोबर. जर मी कर्म ह्याच्यातलं काढून टाकलं, गवळी काढतो, वाक्याचा अर्थ पूर्ण होते काय? आता अनुज निबंध लिहितो, पंकज लाडू खातो, काय असा प्रश्न निर्माण होतो. हे जर शब्द आपण काढून टाकले तर काय? अनुज लिहितो काय, पंकज खातो काय? ज्या वेळेला असा प्रश्न येतो त्यावेळेला त्या क्रियापदाला याला कर्माची गरज आहे. जर असं कर्माची गरज लागणारा शब्द पाहिजे असेल तर ते क्रियापद कसलं असतं? सकर्मक. त्याला कर्माची गरज आहे. आता जरासं इकडे बघा, आता मी रस्त्यात पडलो, आज भाऊबीज आहे, सकाळी कोंबडा आरवला. बघा, सकाळी कोंबडा आरवला, आरवणारा कोण? कोंबडा. हा कर्ता झाला, आरवला क्रियापद झालं. आता तुम्ही म्हणाल सकाळी हे कर्म, चूक का? वेळ काळ सांगितलेला, स्थळ सांगितलेलं असेल तर ते कर्म नसतं. स्थळ, काळ, वेळ हे स्थळ नसतं. हे काय सांगतं? याची वेळ सांगतं. त्यामुळं हे क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आहे. आता इथं 2च राहिले. आरवला हे क्रियापद, कोंबडा कर्ता, कोंबडा आरवला, सरळ अर्थ आहे ना. म्हणजे या क्रियापदाला कर्म गरजेचं आहे का? नाही. आज भाऊबीज आहे, भाऊबीज आहे असणारी कोण? भाऊबीज. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का नाही? म्हणजे या क्रियापदाला कर्माची गरज नाही. मी रस्त्यात पडलो, पडणारा कोण? मी पडलो, पडलो रस्त्यातच पडणार, ह्याची काय गरज नाही. असलं तरी काय फरक नाही, नसलं तरी काय फरक नाही, तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मग कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच लय पावत असेल तर त्याला अकर्मक म्हणतात. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास त्या क्रियापदाला कर्माची गरज लागत असेल तर त्याला काय म्हणतात? सकर्मक. आता द्विकर्मक. आता ही कन्सेप्ट लक्षात घ्या. काही काही वाक्यामध्ये काय होतं? द्वि म्हणजे दोन कर्म असतात आणि 2 कर्म असल्यामुळं तर बघा, आजीने नातीला गोष्ट सांगितली. आता आजीने नातीला गोष्ट सांगितली हे क्रियापद, सांगणारी कोण? आजी. झालं. आजीने हा कर्ता, सांगितले हे क्रियापद आहे. आजीने सांगण्याची क्रिया कशावर घडलेली आहे? पहिला शब्द गोष्ट. मग गोष्ट हे काय झालं? कर्म झालं. पण
हे काढून टाकलं, आजीने नातीला सांगितले. ज्या वेळेला हे प्रत्यक्ष दिसतं, हे अप्रत्यक्ष दिसतं. ज्या वेळेला अशा स्वरूपाची वाक्य असतात, हे पण कर्म आहे, हे पण कर्म आहे, अशा स्वरूपाचं जे कर्म असतं त्याला काय म्हणतात, द्विकर्मक. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. देणारी कोण? तिने पैसा दिला, हे कर्म आहे. भिकाऱ्याला, हे पण कर्म आहे. हे प्रत्यक्ष, हे अप्रत्यक्ष. ज्यावेळेला अशी कर्म येतात त्याला काय म्हणायचं, द्विकर्मक. बघा, ज्या क्रियापदाला 2 कर्मे लागतात अशा क्रियापदांना द्विकर्मक असे म्हणतात. वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्मे असे म्हणतात व व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्मे म्हणतात. हा सगळ्यात टायटलचा प्रश्न आहे. व्यक्तिवाचक आणि वस्तुवाचक, की ज्या वेळेला तुमच्या लक्षात आलं असेल की इथं नातीला आणि इथं भिकाऱ्याला असे काही शब्द तुमच्या लक्षात आले असतील. ज्या वेळेला वस्तुवाचक असेल, व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्मे म्हणतात आणि वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्मे म्हणतात. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती प्रथमा किंवा अप्रत्यय द्वितीय असते. आता इथं बघा, ला प्रत्यय लागला आहे. जरा आणखीन एक कन्सेप्ट लक्षात असू द्या. विभक्तीमध्ये स, ला, ते, स, ला, ना, ते असे प्रत्यय आहेत. कोणकोणते याला आहेत? द्वितीयला पण आहेत आणि चतुर्थीला आहेत. मग तुम्ही म्हणाल सला ते, सला, ना, ते दोन्ही प्रत्यय असतील तर विभक्ती कोणती ओळखायची? जर तो शब्द कर्मम्न असेल आणि सला ते, सला, ना, ते लागला तर बिंदास्त द्वितीय म्हणायचं आणि इतर शब्दांना चतुर्थी समजायचं. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती प्रथमा, अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदाय आणि चतुर्थी असते. पुढे जाऊया. उभयविध क्रियापदे. आता उभयविध क्रियापद, उभय म्हणजे 2. एकच क्रियापद 2 वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व आकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते. एकच क्रियापद आहे, 2 वाक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं आहे. एक आकर्मक वापरत आहे आणि एक सकर्मक क्रियापद वापरलं जात आहे. त्याने घराचे दार उघडले. उघडणारा कोण? तो. त्याने घराचे दार उघडले. हे जरासं बघा, त्याच्या घराचे दार उघडले. उघडणारे कोण? आता काय, इथं उघडणारे कोण? तो. इथं मात्र उघडणारे कोण? दार. त्याच्या घराचे दार. अशा स्वरूपानं ही 2 जर क्रियापद आल्यात, इथं सकर्मक व्हायला लागलंय आणि इथं अकर्मक व्हायला लागले. रामाने धनुष्य मोडले. मोडणारा कोण? राम. रामाने धनुष्य मोडले. बघा, आता ते लाकडी धनुष्य मोडले. मोडणारे कोण? धनुष्य. इथं राम आला, इथं धनुष्य आला. म्हणजे मोडले दोन्ही क्रियापद आहेत, पण इथं सकर्मक आहे, इथं अकर्मक आहे. ज्या वेळेला एकच क्रियापद आहे पण ते सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीचं असेल तर त्याला काय म्हणतो? उभयविध क्रियापद. आता ही कन्सेप्ट माहिती असावीत. विधानपूरक सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. वाक्य बरोबर. कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातू संबंधीचे विधान पूर्ण होत नाही. कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातू संबंधीचे विधान पूर्ण होत नाही. अकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते. अकर्मक धातू असे आहेत की कर्ता व क्रियापद असूनही त्याचा वाक्यार्थ अपुरा असतो. राम झाला. आता मुलगा आहे, ही क्रियापदे अपूर्ण विधानाचे आहेत. राम झाला, मुलगा आहे, अशा प्रकारच्या क्रियापदांना अपूर्ण विधाने म्हणतात. राम काय झाला? राजा झाला. म्हणजे राजा असा शब्दप्रयोग आपण वापरायचा. मुलगा हुशार आहे असा शब्द इथं वापरायचा. अपूर्व विधाने पूर्ण करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना विधान पूरक किंवा पूरक असे म्हणतात. अशी विधानपूरकाची संकल्पना इथं देण्यात आलेली आहे. एकंदरीत क्रियापदांचे 2 प्रकार आपण अभ्यासले. एक सकर्मक, अकर्मक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उभयविध क्रियापद, विधानपूरक
या संकल्पना आपण पाहिल्या. आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्वांच्यासाठी धन्यवाद.